महाराष्ट्र के धाराशिव से कलीम शेख की खबर। महाराष्ट्र के कुलस्वामी ने श्री तुलजा भवानी मंदिर में लड्डू प्रसाद सेवा का विधिवत शुभारंभ किया। 5 वर्षों की प्रतीक्षा के बाद आज से श्रद्धालुओं को चितले बंधुओं का लड्डू प्रसाद प्राप्त होगा। जिलाधिकारी तथा मंदिर संस्थान के अध्यक्ष कीर्ति किरण पुजारी ने अपनी पत्नी के साथ तुलजा भवानी मंदिर में विधिवत पूजा अर्चना कर लड्डू प्रसाद वितरण कार्यक्रम का शुभारंभ किया। पुणे के प्रसिद्ध मिठाई निर्माता चितले बंधुओं के लड्डू प्रसाद का पहला लड्डू तुलजा भवानी देवी के चरणों में अर्पित हुआ। आज पहले दिन चितले बंधुओं की ओर से 1000 लड्डू तुलजा भवानी देवी के भक्तों में निःशुल्क वितरित किए। प्रसाद वितरण के लिए विशेष काउंटर लगाए गए, जहां पर 30 रुपए में एक लड्डू श्रद्धालुओं को उपलब्ध होगा। ऐसी जानकारी जिलाधिकारी कीर्ति किरण पुजारी ने दी। कर्नाटक के इंडी गांव के चौहान दाम्पत्य को लड्डू प्रसाद का पहला मान प्राप्त हुआ, जिससे भक्तों में आनंद का माहौल देखने को मिला। प्रसाद मिळालाय, काय भावना ताजी, कुठून आलात, काय सांगाल जरा सांगा सगळं। पहिला आईचं दर्शन भेटलंय, आईचा प्रसाद भेटलाय। आम्ही इंडीचं शारूबाई कर्नाटक पहिला प्रसाद मिळाला, काय वाटतं? पहिला प्रसाद आईचं भेटलंय, आनंद वाटलाय, चांगलं झालंय, आईचा प्रसाद पाहायला भेटलाय, त्यामुळे वाटलंय आनंद वाटलाय। ठीक आहे, तुम्ही आम्ही इंडिवरून आलोय। पहिला प्रसाद आईचं आम्हाला भेटलं तर चांगलं आम्हाला आनंद वाटलं। लखू आलू चव्हाण, शारदाबाई चव्हाण दोघांना मिळाला? हा, दोघांनी मिळालं प्रसाद। किती वर्षापासून आता देवीला? लयच दिवसापासून मिळाला, पण आम्हाला प्रसाद भेटला आईचा। चांगला आनंद वाटला आम्हाला। अजून काय म्हणतो, चांगलं आहे। 5-6 वर्षापासून बंद असलेला प्रसाद सुरू होत आहे, काय भावना आहेत, कशा प्रसादाचं वितरण पुढील काळात प्रशासन करणार? सर्वांना नमस्कार। आज इथे आई तुळजा भवानीची कृपेने आशीर्वादाने आपण भाविकांना लाडू प्रसादची सेवा सुरू करणार आहोत। आणि आज सकाळी सर्व मंदिरचे विश्वस्त सदस्य, आमचे CEO पण आहे, तसेच पुजारी मंडळाचे सर्व अध्यक्ष आहे, महंत महाराज आहे, त्यांच्या उपस्थितीत आपण पूजा करून पहिला लड्डू देवीची चरणाला अर्पण करून आपण भाविकांना आता वितरण सुरू केलेली आहे। कसं सगळ्याचं सुशुल्क असणार आहे, कशा पद्धतीने वितरण केलं जाणार आहे? आता ही जे लड्डू आहे, आपला मंदिर प्रेमाइसेस मध्ये काउंटर आहे, त्या काउंटर मार्फत भाविकांना उपलब्ध करून देणार आहोत। आणि ही जे लड्डू आहे, नो प्रॉफिट नो लॉस या तत्वावर 30 रुपये पर लड्डू या प्रमाणाने आपण भाविकांना देणार आहोत। नाही, आता आपण आजपासून सुरू करतो। भाविकांना दर्जेदार लड्डू सेवा देण्यासाठी आपण चितळे बंधू या नामांकित मिठाईवाल्यांना आपण नेमलेली आहे। सो त्यांच्या मार्फत आपण एक उत्तम चवचे क्वालिटीचे लड्डू देणार आहोत। लोकांच्या प्रतिक्रिया काय? प्रचंड चांगल्या प्रतिक्रिया आहे, आपण आता बघू शकता। सर्व भाविक खूप चांगला प्रतिसाद आहे आणि त्यांच्या मार्फत पुजारी मंडळींची पण बऱ्याच दिवसापासून मागणी होती की आपण भाविकांना देवीची आशीर्वाद आणि लड्डू रूपात देणे। सो आता सुरू केली आहे आपण। ठीक।